वेलकम टू प्रगीत वर्ल्ड। आज आहे गुढीपाडवा, तर सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडवा असल्यामुळे मी सकाळी आज लवकरच उठले होते। सकाळची सगळे कामे आवरून मी आजच्या तयारीला लागले होते। तर ते म्हणजे आज मी स्वयंपाकामध्ये बनवणार होते मिरची भजे, त्यानंतर पुरी आणि श्रीखंड सुद्धा मी घरीच बनवले आहे आणि त्याचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत नंतर लवकरच शेअर करेन। त्यानंतर मग भात आणि कढी बनवलेली आहे, तर ते तयार आहे। आता फायनल म्हटलं तर फक्त पुरी बनवायच्या बाकी आहेत आणि त्यानंतर भजी पण तळायची आहेत। तर मिरची भजे यासाठी की प्रदीप 2-3 दिवस झालं म्हणत होते की मिरच्या आहेत तर याचे मिरची भजे बनव। तर चला, हे झालं स्वयंपाकाचं। त्यानंतर म्हटलं तर आज सकाळी लवकर उठल्यानंतरच आज असा विषय झाला की आमची गुढी बसवायला आम्हाला चांगलाच लेट झाला। त्याचं कारण म्हटलं तर आमचं जो मास्टरचा बेडरूम आहे तर तिथे आम्ही झोपत नाहीत आणि बाकीचं जे काही सगळं सामान होतं पूजे रिलेटेड ते तिकडच्याच रूममध्ये होतं आणि मास्टर बेडरूमचं आमचं जे डोअर आहे ते लॉक झालेलं होतं। बेडरूममध्ये कोणीच नसल्यामुळे डोअर ओपन करता येत नव्हतं आणि की ज्या आहेत त्या बेडरूमच्या तर त्या पण आतमध्ये होत्या बेडरूमच्या, त्यामुळे डोअर ओपन करायला जमलंच नाही। यामध्ये 1-2-3 तास गेले आणि नंतर मग आम्ही एका की मेकरला बोलवलं आणि फायनली त्यांच्याकडून हे ओपन करून घेतलं। तर असा सगळा विषय झालेला आहे। यामध्ये नेमकी चूक कोणाची हे तर आम्हाला अजूनही कळलेलं नाही, कारण डोअर ऑटोमॅटिकच लॉक कसे झाले हे पण कळायला काही मार्गच नाही आहे। असं पण नाही आहे की हवा आली आणि बऱ्याच वेळेला मग डोअर बंद होतात, पण विंडो तर बंदच होत्या आणि हवा मग आली तरी नेमकी कुठून किंवा डोअर कसं लॉक झालं हे काही कळलंच नाही। सकाळी मग मी जेव्हा उठले थोडंसं माझं आवरलं तर त्यानंतर बघितलं तर डोअर लॉक झालेलं दिसलं। मग प्रदीपला उठवलं आणि त्यांना सांगितलं की सगळं असं असं झालेलं आहे, तर ते तुम्हीच बघा आता कसं काय झालं ते। आणि नंतर मग ते पण उठले, 2-3 तास त्यांनी पण प्रयत्न केला आणि एवढ्या सकाळी कुठलंच शॉप किंवा कोणीच असं अवेलेबल नसतं, त्यामुळे नंतर 9-10च्या नंतरच सगळेजण अवेलेबल असतात। तर मग 9-10ला त्यांना कॉल केला आणि मग ते आले। या सगळ्या गोष्टी व्हायला 10-10:30 झाले। सकाळी 7 वाजल्यापासून जे काही सुरू होतं तर ते 10-10:30ला संपलं, म्हणजे आमचं फायनली डोअर ओपन झालं। आणि मग मी आदल्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की साड्यांची तयारी केलेली आहे, पण ते सगळं त्याच कबोर्डमध्ये होतं आणि ते सगळं मागच्या बेडरूम म्हणजे मास्टर बेडरूममध्ये होतं, त्यामुळे सगळा हा असा आमचा वेळ गेला। चला, काही हरकत नाही। तर मग मी अलीकडच्याच बाथरूममध्ये आंघोळ करून मी आधी सगळं कामाला लागले होते, म्हणजे स्वयंपाक वगैरे तरी करून घ्यावा म्हटलं तोपर्यंत, नंतर पूजा करता येईल। तर स्वयंपाक आता माझं इथे सगळं चालू आहे। फायनली जेव्हा डोअर ओपन झालं त्यानंतर मग सगळ्यांनी मग आंघोळी केली, कारण आम्ही तसं तर आंघोळ आमच्या मास्टर बेडरूममध्येच करतो, कारण त्या बेडरूममधलं जे बाथरूम आहे ते मोठं आहे आणि बाकीची पण बऱ्यापैकी कामे बाथरूम रिलेटेड सगळी तिकडेच होतात, जसं की कपडे वगैरे। तर चला, ही तर गोष्ट झाली। मग मी अलीकडच्या बाथरूममध्ये आंघोळ केली आणि कशी तरी पटकन मग बाहेर आले आणि माझं सकाळचं सगळं हे आवरून घेतलं। आता तो की मेकर येऊन नंतर डोअर ओपन करणार, त्यानंतर मग सगळ्यांच्या बाकीच्यांच्या आंघोळ होणार आणि नंतर पूजा। तर अशा प्रकारे आमचा मराठी महिन्यांमधला मराठी आपला पहिला दिवस गेलेला आहे। तर बऱ्याच वेळेला असं खूप काही गोष्टी होतात, पण प्रत्येक वेळेलाच या गोष्टी शेअर करणं पॉसिबल होत नाही। ही गोष्ट शेअर करायचं कारण म्हटलं तर तुम्ही पण काळजी घ्या, कारण आता ज्या काही गोष्टी जसं की फ्लॅट सिस्टीम निघाली आहे त्यामध्ये भरपूर काही गोष्टी ऑटोमॅटिक आहेत, डोअर ऑटोमॅटिक लागतात। या सगळ्या गोष्टी जेवढा आपल्याला त्याचा फायदा आहे तेवढेच तोटेसुद्धा त्याच्यामध्ये भरपूर आहेत, त्यामुळे सगळ्या गोष्टींची खूप काळजी घेतली पाहिजे। आणि त्यात मेन म्हणजे हे सणाच्या दिवशीच झालं तर याचं थोडंसं वाटत होतं, पण काही हरकत नाही, कारण कुठलं पण आपल्यावर संकट असू दे, कुठली पण परिस्थिती येऊ दे, ती परिस्थिती आपल्याला मागे टाकून समोर तर प्रत्येकालाच जायचं आहे आणि गेलंच पाहिजे सुद्धा। तर चला, अशा प्रकारे तुम्हाला आता सांगत माझ्या इथे पुऱ्या पण तळून होत आहेत आणि खूप छान पुऱ्या फुगल्या होत्या, त्यामुळे मला पण खूप आवडल्या। नंतर पण खाण्यास एकदम मस्त अशा लागत होत्या। तर असा आमचा आजचा श्रीखंड पुरीचा बेत होता पाडव्याचा। तुमचा बेत काय आहे ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। तरी ते अशा प्रकारे सगळा स्वयंपाक माझा तयार झालेला आहे। स्वयंपाकामध्ये सांगितलं तसं की भात, कढी, श्रीखंड,
भजी आणि पुरी बनवलेली आहे. देवांना सगळं आता नैवेद्य दाखवून घेते. पापड वगैरे पण तळण्यात नाही आले, कारण तेच की ते मास्टर बेडरूममध्येच होतं सगळं सामान आणि किचन आमचं ओपन असल्यामुळे तिथे काही खूप जास्त सामान ठेवता येत नाही. तर काही गोष्टी अशा मी इकडे तिकडे ठेवलेल्या असतात. तर चला काही हरकत नाही. तर मग हे सगळ्या गोष्टींना भरपूर वेळ गेला, त्यामुळे मग नंतर मग पटकन आम्ही आता पूजा पण करण्यासाठी तयारीला लागलो होतो. तर पूजा कशी झाली नक्कीच बघा. डोअर ओपन केल्यापर्यंत माझं सगळं स्वयंपाक तर झालाच होता. त्यानंतर मग बाकीचं जे काय आहे ते पटपट मी सगळं आवरून लागले. सकाळी लवकर उठून रांगोळीसुद्धा छान काढली होती, पण ती शूट करण्यात नाही आली आणि टियाने त्याचे हे हाल केले होते. तर ही रांगोळी मी सकाळी लवकरच काढली होती आणि एक 15-20 मिनिटामध्येच तिने हे एवढं सगळं काम केलेलं आहे रांगोळीचं. काय करतो ती आपण? काय करते सांग ना तू. ते काय सांग ना. पाडवा. गुढी पाडवा. रांगोळीचं पुढं मॅच बॉक्स आण. मॅच बॉक्स ती खाली ते रांगोळीचं बॉक्स आहे का तिथं बघ. डब्बी ती समोरची पलीकडे डब्बी. हा ती पोळतय तिला. येल्लो कलर पोळतय ती. हा ती आण. अगं बस झालं ना. फायनली आम्ही छान पद्धतीने अशा प्रकारे टियाला घेऊन पूजा करत आहोत. टियाची थोडीशी तब्येत पण खराब आहे, सर्दी खोकला आहे तिला, त्यामुळे थोडीशी ती जरा नर्वसच आहे. तर अशा प्रकारे फायनली आमची छान गुढीपाडवा सेलिब्रेट झाला. पटपट सगळीच तयारी केली होती, कारण जसं त्यामुळेच मी आदल्या दिवशी एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये सांगितलं आहे की आदल्या दिवशी तयारी आपल्याला करावीच लागते, कारण बऱ्याच वेळेला आपल्यासोबत कधी काय होईल दुसऱ्या दिवशी किंवा एका क्षणानंतर पण काही माहीत नसतं. त्यामुळे आत्ताचा दिवस आणि आत्ताचा क्षणसुद्धा आपण जगून घेतला पाहिजे. तर हेच या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी माझ्याकडून तुम्हाला एक सांगणं आहे आणि आम्ही पण ते शिकलेलो आहोत. तसं तर आम्ही नेहमीच या गोष्टी सगळ्या करत असतो. तू खा याला कर ना. अशा खाऊ घाल. हा बस खातो आता. प्लेट मध्ये खाते ती. नमस्कार करा आता. असं चांगलं पडतं. नमस्कार करा. श्रीखंड. नमस्कार करा. श्रीखंड पुरी आणि श्रीखंड आणि ही पुरी. श्रीखंड पुरी. हात पकड. हे नमस्कार कर. मम्मीकडे बघ. एक आता एक मम्मीकडे. व्हिडिओ पाहिजे. आमचा गुढी पाडवा म्हणजे गुढी बसून झालेली आहे आणि टियाला एक आज पार्सल आलेलं आहे, म्हणजे गुढी पाडव्याचं गिफ्टच म्हणते ते. चालू आहे ह्यांचं. हे बघा. हे काय आणले तुला सांग ना टिया. काय आणले तुला. ही सगळं नाही ग. मॅग्नेट टॉय म्हणायचं. मॅग्नेट टॉय.
छान दिसते का टिया? आवडली का टियाला? आवडली का टिया? चलो.